हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. चला, ही म्हणजे निवड कधी होणार आहे? अहो पण असं काही घडलेलं नाही अजून. ही तुमच्याकडनं जी मीडियाला जी माहिती आता दिसते त्याच्यावरती मी उत्तर दिलंय. मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतोय की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. पण ठाकरेच का? कारण आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, तुमचे खासदार बोलतात. दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये कार्याध्यक्षपद दिलं तर कमीत कमी तो राज्यात फिरतील देखील. तुमचेच खासदार खासगीत बोलतात की आदित्य ठाकरे फिरत नाही. खाजगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो. नंबर एक, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे तरुणांची त्यांनी उत्तम काम केलेलं आहे.